गरोदरपणातील आहार विहार या वेब सिरीज मध्ये मी डॉक्टर सोनाली वागळे तुमचं मनापासून स्वागत करते. या वेब सिरीज मध्ये आपण महत्त्व करून गरोदरपणातील आहारशैली कशी असावी, गरोदरपणात स्त्रियांनी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, कोणते अन्न घटक जास्त प्रमाणात घ्यावेत, कोणते अन्न घटक टाळावेत, याबद्दल सगळी चर्चा करणार आहोत. तर ह्या सिरीज मध्ये आपण 5 सत्र घेणार आहोत. तर पहिल्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये अनेक गैरसमज असतात स्त्रियांचे आणि अनेक लोकांकडनं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले मिळत असतात. तर त्याला काय शास्त्रीय आधार आहे आणि ते गैरसमज कसे दूर करायला हवेत ते आपण बघणार आहोत. दुसऱ्या सत्रात आपण बघणार आहोत की गरोदरपणातील पहिल्या तिमाहीमध्ये स्त्रियांनी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा. नंतर आपण तिसऱ्या सत्रात बघणार आहोत की गरोदरपणात स्त्रियांनी दुसऱ्या तिमाहीमध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा. चौथ्या सत्रात आपण बघणार आहोत गरोदरपणातील मधुमेह याविषयी. आणि 5व्या सत्रात आपण बघणार आहोत गरोदरपणात तिसऱ्या तिमाहीमध्ये स्त्रियांनी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा. शिवाय डिलिव्हरी नंतर म्हणजे प्रसूतीनंतर आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. तर आजचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे. या वेब सिरीज मधला पहिलं सत्र आहे ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की गरोदरपणातील अनेक गैरसमज. तर आता आपण त्याला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला समज असा असतो की गरोदर स्त्री जी असते ती 2 जीवांची असते, तर तिने भरपूर खाल्लं पाहिजे, म्हणजे नेहमीपेक्षा खातो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट खाल्लं पाहिजे, तर ते बाळाला मिळेल आणि तरच जास्तीत जास्त वजन जर गरोदर स्त्रीचं वाढलं तरच बाळाचं वजन वाढेल. तर हा गैरसमज आहे. तर असं काही नाही. गरोदरपणामध्ये आपल्याला म्हणजे त्या गरोदर स्त्रीला जेवढ्या कॅलरीज म्हणजे ज्याला आपण उष्मांक म्हणतो त्या लागतात, त्या नॉर्मल जी नॉन प्रेग्नंट किंवा जी गरोदर स्त्री नाही तिला जेवढ्या कॅलरीज किंवा उष्मांक लागतात त्यापेक्षा 300 ते 350 कॅलरीज ह्या गरोदर स्त्रीला गरोदरपणामध्ये घ्याव्या लागतात किंवा तेवढ्याच जास्त कॅलरीज किंवा तेवढ्या जास्त प्रमाणात कॅलरीज घ्याव्या लागतात. त्यामुळे गरोदरपणामध्ये ती 2 जीवांची असल्यामुळे तिने दुप्पट खायला हवे असं काही नाही. तर गरोदरपणामध्ये असं होतं की एखादी स्त्री गरोदर आहे म्हटल्यानंतर घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं आणि सगळेजण खूप वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले त्या स्त्रीला देत असतात की हे खाऊ नकोस, ते खा, हे इतकंच खा, ते तितकंच खा, ह्यामुळे बाळाला त्रास होईल, ह्यामुळे बाळाचं वजन वाढणार नाही किंवा ह्यामुळे बाळाचा रंग असा होईल, त्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होणार नाही, तुला त्रास होईल, पुढे जाऊन डिलिव्हरी नंतर किंवा डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा त्रास होऊ शकतो, असे एक ना एक अनेक सल्ले दिले जात असतात. तर ह्याच सत्रामध्ये आपण हे सगळे सल्ले आणि सगळे गैरसमज याबद्दलच बोलत आहोत. तर दुसरा आपला गैरसमज असा आहे की गरोदर स्त्रीने उष्ण पदार्थ खाऊ नये, म्हणजे उदाहरणार्थ मांसाहारी पदार्थ आहेत किंवा बदाम, अक्रोड, खजूर, मनुके हे खाऊ नयेत. शिवाय पपई हे खाऊ नये, त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. हे सगळे उष्ण पदार्थ खाल्ले तर आणि विशेष करून पपई खाल्ली तर गर्भपात होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं. पण असं काही नाही आणि त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे. त्यामुळे सगळे पदार्थ गरोदरपणामध्ये खाल्ले तरी हरकत नाहीये. फक्त ज्या पदार्थांनी त्या बाळाच्या वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे, त्या स्त्रीला तिच्या आरोग्यासाठी, गरोदर स्त्रीला सुद्धा तिच्या आरोग्यासाठी त्या अन्न घटकांचा नक्की चांगला उपयोग होणार आहे, चांगलं पोषण मिळणार आहे, ते अन्नपदार्थ घेणं जास्त महत्वाचं आहे. ते पुढच्या सत्रात आपण बघणारच आहोत. नंतर पुढचा गैरसमज असा आहे की डॉक्टर खूप औषधं देतात गरोदरपणामध्ये, प्रेग्नन्सीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधे देतात आणि त्यामुळेच बाळाची वाढ व्यवस्थित होते. जी औषधं जर घेतली नाही तर बाळाची वाढ व्यवस्थित होणार नाही. औषधही घेतलीच पाहिजेत किंवा डॉक्टर म्हणूनच खूप जास्त प्रमाणात औषधं देतात की जर नॉर्मली प्रेग्नन्सी नसेल तर मग त्या काळात काय आपण एवढी औषधं घेत नाही, मग प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मात्र खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. तर हा एक गैरसमज आहे. महत्त्व करून जी औषधं दिली जातात त्याच्या शक्यतो सप्लिमेंट्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व असतात,
खनिज द्रव्य असतात, असे सप्लिमेंट्स दिले जातात जास्तीत जास्त करून. कारण बरीच औषधं आहेत ती प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकत नाही, ती बँड आहेत किंवा देणं अलाउड नाही, तर ती औषधं प्रेग्नन्सी दिली जात नाही. तर महत्त्व करून सप्लिमेंट्स, जे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स असतात ते प्रेग्नन्सीमध्ये दिले जातात. तर डॉक्टर हे का देतात, तर ती गरोदर स्त्री जी आहे तिला कुठल्याही जीवनसत्वाची कमतरता भासू नये त्यासाठी ही औषधं गरोदर स्त्रीला दिली जातात. आणि तिला कुठल्याही प्रकारच्या जीवनसत्वांची कमतरता भासली नाही, ती जीवनसत्व योग्य प्रमाणात तिला सगळी मिळाली, तर नक्कीच तिचंही आरोग्य व्यवस्थित राहतं, छान राहतं, उत्तम राहतं आणि त्यामुळे बाळाच्याही आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो आणि बाळाची वाढही व्यवस्थित होते. तर हा त्याच्या मागचा महत्वाचा मुद्दा आहे की औषधं ही का दिली जातात. नंतर असं म्हटलं जातं, मी मगाशी म्हटलं तसं की औषधं जर जास्त प्रमाणात आणि योग्य प्रमाणात घेतली तरच बाळाचं वजन वाढतं, तर असं काही नाही. बऱ्याचशा बायका ज्या स्वतः अंडरवेट असतात किंवा ज्यांचं वजन नॉर्मल असतं किंवा ज्या अगदी सडपातळ असतात, त्यांच्या बाळांचं वजन जास्त असतं, म्हणजे साधारण 3-3.5 किलो वजन असू शकतं बाळाचं. आणि ज्या बायका स्थूल असतात किंवा ज्यांचं वजन जास्त असतं त्या बायकांच्या मुलांचं वजन कमी असतं, असंही होतं. सो आईचं वजन किती प्रमाणात वाढत आहे त्यानुसार बाळाचं वजन वाढतं असं नाही. या गैरसमजाबद्दलच आता आपण पुढे बोलणार आहे. तर असा एक गैरसमज आहे की आईचं वजन जितकं जास्तीत जास्त वाढेल तेवढं बाळाचं वजन वाढतं. जर आईचं वजन कमी प्रमाणात वाढलं तर याचा अर्थ बाळाचं वजन वाढत नाहीये, बाळाची वाढ व्यवस्थित होत नाहीये, बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, असा गैरसमज असतो बऱ्याच लोकांचा. किंवा गरोदर स्त्रीला मग सांगितलं जातं की तू जास्त खा, वजन खूप जास्त वाढव, म्हणजे मग बाळाची वाढ पण व्यवस्थित होईल. तर हा एक गैरसमज आहे, असं काही नाही. आईचं वजन ज्या प्रमाणात वाढतं किंवा गरोदर स्त्रीचं वजन ज्या प्रमाणात वाढतं त्याप्रमाणे बाळाचं वजन, म्हणजे त्यानुसारच बाळाची वाढ होते, असं काही नाही. आईचं वजन काही स्त्रियांचं वजन हे पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे पूर्ण 9 महिन्यामध्ये 3 ते 4 किलो किंवा 5 किलो पर्यंतच वाढते, पण त्यांच्या बाळांची वाढ व्यवस्थित होत असते, व्यवस्थित झालेली असते आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा बाळाचं वजन अगदी उत्तम असतं. सो असं काहीही नाही. महत्वाचं म्हणजे जेव्हा आई सगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ घेते, सगळी पोषक द्रव्य घेते, ती शरीरात जाऊन त्याचं विघटन होतं आणि ती रक्तामध्ये मिसळतात आणि ती नाळेद्वारे बाळाला दिली जातात. तर ते सगळे पोषक द्रव्य बाळ शोषून घेते आणि त्यानुसार बाळाची वाढ होत असते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईने तिच्या आहारामध्ये योग्य प्रकारे सगळ्या पोषक द्रव्यांची, जीवनसत्वांची कमतरता होत नाही ना हे बघायला पाहिजे आणि ती सगळी योग्य प्रमाणात घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि किती कॅलरीज घ्यायला पाहिजे त्याबद्दल तर आपण बोललोच, त्यानुसार आहार घ्यायला पाहिजे. तर खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले किंवा खूप जास्त प्रमाणात एक्स्ट्रा उगाचच खाल्ले गेले की वजन वाढवणं खूपच महत्वाचं आहे. तर त्यामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात त्या गोष्टीचे, की आईचं वजन खूप जास्त प्रमाणात वाढलं तर आईला पुढे जाऊन, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जो मधुमेह होतो, गरोदरपणातील मधुमेह, ज्याला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात, त्याबद्दल आपण पुढच्या सत्रांमध्ये बोलणारच आहोत. तर तो होण्याची शक्यता असते. पुढे जाऊन तिला डायबिटीज होण्याची शक्यता असते, बाळाला डायबिटीज होण्याची शक्यता असते आणि त्याचं ब्लड प्रेशर पण वाढण्याची शक्यता असते. असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग डिलिव्हरीच्या वेळेला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, की बाळ जेव्हा प्रसूतीच्या वेळेला किंवा डिलिव्हरीच्या वेळेला बाळ बाहेर येत असतं तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बाळाचं वजन खूपच प्रमाणात वाढलं तर बाळ बाहेर येताना प्रॉब्लेम होऊ शकतो, बाळाला कुठल्याही प्रकारची इंजुरी होऊ शकते, त्यामुळे मग सीझर करावं लागतं, म्हणजे सी सेक्शन करावं लागतं, असं होऊ शकतं. त्यामुळे हा गैरसमज प्रथम दूर करा तुम्ही सगळे, की असं काही नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य आणि संतुलित आहार घेणे, संतुलित हे जास्त महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची पोषक द्रव्य, सगळे जीवनसत्व, खनिज द्रव्य ही योग्य प्रमाणात होते. कोणती घ्यायला हवीत हे तर आपण पुढच्या सत्रांमध्ये बोलणारच आहोत. तर पुढचा गैरसमज असा आहे की 7व्या महिन्यानंतर नारळाचे पाणी प्यायला दिले तर बाळाचे डोके मोठे होते. तर असं काही नाही. नारळाचे पाणी जरूर प्या तुम्ही, पण त्याच्यामध्ये पोटॅशियम हे जास्त प्रमाणात असतं. हे
महत्वाचं आहे. तर हे खनिज द्रव्य आहे पोटॅशियम. तर हे बाळाच्या वाढीसाठी महत्त्वे करून बाळाची मेंदूची वाढ जी होत असते किंवा बाळाचे इतर जे सगळे अवयवांची वाढ होत असते त्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याकरता तुम्ही नारळाचे पाणी रोज घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही, पण त्यामुळे बाळाचं डोकं मोठं होतं असं काही नाही. नंतर शहाळ्याचे पाणी जर रोज, म्हणजे जर आपण नारळाच्या पाण्याबद्दलच बोललो, ते जर रोज घेतलं तर बाळाला खूप केस येतात. आणि बाळाला जर खूप केस असतील तर आईला पित्ताचा त्रास होतो. हे दोन गैरसमज आहेत, म्हणजे हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत म्हणून मी एकत्र बोलले याबद्दल. तर असं आहे की बरेच वेळेला विचारतात लोक, म्हणजे डिलिव्हरी नंतर बाळाला बघतात आणि म्हणतात अरे वा किती छान जावळ आहे, खूप केस आहेत बाळाला, तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये पित्ताचा त्रास होत होता का, ऍसिडिटी होत होती का? म्हणूनच बाळाचे केस जास्त आहेत ना, त्यामुळे तुम्हाला होत असेल असं बरेच वेळेला बोललं जातं. तर असं काहीही नाही. तर शहाळ्याचं पाणी प्यायल्याने बाळाला केस खूप जास्त येतात असं काही नाही. त्यामुळे आता आपण आधीच बोलू की शहाळ्याचं पाणी पिणं का महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये काय असतं, पोटॅशियम असतं आणि ते खनिज द्रव्य महत्वाचं कशासाठी हे पण आपण बोलू. तर आता आपण बघूयात की ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास जो होतो तो का होतो. तर त्याचं कारण एक आहे की प्रेग्नन्सी जशी पुढे जाते, जसं गरोदर पण पुढे जातं तसं गरोदर स्त्रीच्या पोटाचा आकार वाढत जातो, कारण बाळाची वाढ होत असते. सो पोटाचा आकार वाढत जातो कारण युटरसमध्ये बाळ असतं, गर्भाशयामध्ये बाळ असतं, त्याची वाढ होत असते. तर त्याच्यामुळे गर्भाशय जसा वाढत जातो तसं जठर आणि आतडे हे वरच्या बाजूला खेचले जातात. त्याच्यामुळे हे वरच्या बाजूला इथे आल्यानंतर तर त्यामुळे जास्त वरच्या भागावरती प्रेशर येतं आणि त्यामुळे हे इनडायजेशन होणं किंवा अपच किंवा ढेकर येणं, करपट ढेकर येणं, ऍसिडिटी, पित्त ह्या गोष्टी जास्त होतात. या पचन संस्थेवर जास्त ताण होतो, पित्ताचाही त्रास होतो आणि बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन या दोन्ही गोष्टींचा त्रास होतो. जशी प्रेग्नन्सी पुढे जाते त्यावेळेला म्हणजे दुसऱ्या तिमाहीमध्ये किंवा तिसऱ्या तिमाहीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसं जसं पोटाचा आकार वाढत जातो. तर प्रेग्नन्सी जशी पुढे जाते त्यासाठी प्रोजेस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन असतं ते स्त्रीच्या रक्तामध्ये वाढत असतं, त्याचं प्रमाण वाढत असतं, कारण ते प्रेग्नन्सी किंवा गरोदरपण पुढे जाण्यासाठी महत्वाचं असतं. तर त्यामुळे कसं होतं की जेव्हा अन्न घेतलं जातं तेव्हा त्याचा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम, म्हणजे ते अन्न घेतल्यानंतर त्याचं चरवण झाल्यानंतर म्हणजे त्याचं विघटन झाल्यानंतर अन्नाचं ते जठरामध्ये येण्याचा जो काळ असतो त्याला गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम, तो जास्त वाढतो, त्याचा काळ जो असतो तो वाढतो. आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, कारण आपण म्हणलो जसं की पचन संस्थेवर ताण येतो आणि शिवाय हे हॉर्मोनल लेवल्स पण वाढत असतात किंवा चेंज होत असतात. तर त्यामुळे पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला हवं ह्याबद्दल तर आपण पुढच्या सत्रांमध्ये बोलणारच आहोत की तो त्रास कमी व्हावा किंवा होऊ नये. जर जास्त प्रमाणात होत असेल तर काय करायला पाहिजे, म्हणजे तो त्रास कमी होण्यासाठी ह्याबद्दल आपण बोलूच. तर पुढचा गैरसमज असा आहे, गरोदर स्त्रीला जर एखादा पदार्थ खायचे डोहाळे लागले तर याचा अर्थ असा असतो की मग त्याच्यामुळे बाळाचं लिंग, त्याच्या लिंगाचा अंदाज होऊ शकतो. काही स्पेसिफिक पदार्थ जर खायचे डोहाळे लागले तर मुलगा होईल किंवा मुलगी होईल असा अंदाज आपण घेऊ शकतो. तर हा खूप मोठा गैरसमज आहे, असं अजिबात नाही. बाळाचं लिंग हे पूर्णपणे जनुकीय गोष्टींवरती अवलंबून असतं. जी जनुकं आईकडून आणि वडिलांकडून बाळाला आलेली असतात त्यावरती बाळाचं लिंग ठरतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बाळाचं लिंग निदान करणं हे अतिशय हा एक खूप मोठा गुन्हा आहे आणि तो त्याच्यामुळे बाळाचं लिंग निदान तर करूच नाही. आणि हे तर चुकीचाच, म्हणजे हा गैरसमजच आहे की असं काहीच नाही. त्यामुळे पूर्णपणे जनुकीय गोष्टींवरती अवलंबून असतं. आणि गरोदर स्त्रीला एखादा पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात, त्याचा अर्थ काय की तिला एखाद्या जीवनसत्वाची किंवा पोषक द्रव्य जे आहेत त्याची कमतरता भासते, त्यामुळे तो पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात. अशामुळे तिला ते डोहाळे लागतात आणि त्यावेळेला तो पदार्थ खावा, त्यावेळेला त्या गोष्टी घ्याव्यात. पण आता वडापाव खायचे डोहाळे लागले तर वडापाव खावा असं मी सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही चांगल्या प्रकारची जीवनसत्व किंवा पोषक द्रव्य नसतात. पण काही गोष्टी म्हणजे जी फळं आहेत किंवा काही पदार्थांचे डोहाळे लागले ज्याच्यामध्ये योग्य प्रकारची जीवनसत्व
असतात तर ते नक्की घ्यावं. तर हा एक गैरसमज आहे. पुढचा गैरसमज असा आहे की तेल तूप खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर प्रसूती खूप सुलभ होते, म्हणजे डिलिव्हरी ही खूप सुलभ होते, इझी होते, सोपी होते. तर असं काही नाही. तेल तूप खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर वजन तर वाढणारच आहे त्या स्त्रीचं, गरोदर स्त्रीचं. आणि आपण म्हटलो तसं आईचं वाढणारं वजन आणि बाळाचं वाढणारं वजन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असोसिएशन नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कनेक्शन नाही. त्यामुळे आईचं वजन खूप जास्त प्रमाणात वाढलं तर आपण बघितलं की काय दुष्परिणाम होऊ शकतात त्याचे. सो त्यामुळे तेल तूप अति प्रमाणात खाऊ नका. घरचं तूप जे घरी बनवलेलं असतं गाईच्या दुधाचं, म्हणजे गाईच्या दुधापासून पुढे बनवलेलं, म्हणजे त्याचंच दही, ताक, तूप ह्या गोष्टी जास्त प्रेफर करा. त्यामुळे वजनही वाढणार नाही आणि ते योग्य प्रमाणात खायचं, म्हणजे अति सर्वत्र वर्जयत. हे सगळ्याच गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे तेल तूप खूप प्रमाणात घेऊ नका. तर हा एक गैरसमज असतो. पुढचा गैरसमज असा असतो की बियांसकट जर फळे खाल्ली किंवा कोणत्याही प्रकारच्या भाज्या खाल्ल्या तर बाळाला स्टोन्स होऊ शकतात, रिनल स्टोन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा खडे जे होतात तर ते होऊ शकतात असं. तर असं काही नाही, हा गैरसमज आहे. त्यामुळे सगळ्या भाज्या, सगळ्या प्रकारची फळं ही खा. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची जीवनसत्व असतात. कोणत्या प्रकारची असतात हे तर आपण बघणारच आहोत, पण ती नक्कीच योग्य प्रमाणात तुम्ही खायला हवी आहे. नंतर हा जो गैरसमज आहे तो म्हणते करून प्रसूतीनंतर, म्हणजे डिलिव्हरी नंतर जास्तीत जास्त लोकांमध्ये, म्हणजे लोक हे म्हणतात असं की गरोदर स्त्रीने खूप थंड किंवा खूप उष्ण पदार्थ घेऊ, त्यामुळे बाळाला सर्दी, ताप, खोकला होऊ शकतो, बाळाचं पोट दुखू शकतं, बाळाला उलट्या जुलाब होऊ शकतात. एखादा स्पेसिफिक पदार्थ जर आईने खाल्ला तर बाळाला त्याचा त्रास होतो. कढईच्या दुधातून तो पदार्थ बाळाला मिळतो, त्यामुळे बाळाला त्रास होतो. तर असं काही नाही. आणि ह्या गैरसमजाबद्दल आपण पुढच्या सत्रांमध्ये जास्त डिटेलमध्ये बोलूया. तर पुढचा गैरसमज असा आहे की गरोदरपणात जर अति प्रमाणात साखर खाल्ली तर होणारे बाळ अधिक कार्यक्षम असतं. म्हणजे आपण म्हणतो की शुगर जी आहे, साखर, त्याच्यामधून कॅलरीज खूप मिळतात, त्यामुळे ताकद येते आणि तरतरी येते. जर सरबत येतं तर बरं वाटतं. ब्रेनला ग्लुकोज मिळाल्यानंतर नक्कीच तरतरी येते आणि ऊर्जा मिळते म्हणजे जास्त प्रमाणात. पण साखरेमुळे फक्त ऊर्जाच मिळते, साखरेमध्ये बाकी कोणत्याही प्रकारचे पोषक द्रव्य किंवा जीवनसत्वही नाही. त्यामुळे असं काहीही नाहीये की अति प्रमाणात साखर खाल्ली तर त्या गरोदर स्त्रीचे जे बाळ आहे ते अधिक कार्यक्षम होतं, असं काहीही नाहीये. उलट ही साखर, किंवा आपण त्याबद्दलही पुढे बोलणार आहोत जेव्हा आपण गरोदरपणातील मधुमेह या विषयावरती बोलू. ही आहारातील 5 पांढरी विषय आहेत, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत की कोणकोणती आहेत ती आणि ती का टाळली पाहिजे. तर गरोदरपणातील मधुमेह टाळायचा असेल, अतिरिक्त वजन वाढ टाळायची असेल, पुढे होणारा डायबिटीज, पुढे होणारा मधुमेह, बाळाला होणारा मधुमेह, नंतर गरोदरपणात जर ब्लड प्रेशर वाढू शकतं, त्यामुळे बाळाच्या वजनावरती किंवा बाळाच्या वाढीवरती त्याचा नक्कीच दुष्परिणाम होतो. आईची जर रक्तातली साखर खूप प्रमाणात वाढली तरीही त्याचा दुष्परिणाम हा आईच्या आरोग्यावर आणि बाळाच्या वाढीवरती आणि आरोग्यावरतीही होतो. त्यामुळे अति प्रमाणात साखर खाणे नक्कीच टाळले पाहिजे. नंतर अजून एक गैरसमज असा आहे की गरोदरपणामध्ये काही स्पेसिफिक गोष्टीच खाल्ल्या पाहिजेत, काही टाळल्या पाहिजेत. तर त्याबद्दल तर आपण बोललो की असं काही नाही. तर हे अनेक असे समज, गैरसमज किंवा अनेक प्रकारचे सल्ले जे दिले जातात गरोदरपणामध्ये, त्याबद्दल आपण या सत्रामध्ये बोललो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की कोणत्याही प्रकारचा सल्ला सांगितल्यानंतर किंवा कुणीही बोलल्यानंतर त्याला काही शास्त्रीय आधार आहे का हे तपासून घ्या. आणि आहाराविषयी आहार तज्ज्ञांशी डिस्कस करा, त्यांचा योग्य प्रकारे सल्ला घ्या. म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही सगळ्या गोष्टी करा प्रेग्नन्सीमध्ये. म्हणजे आहार, व्यायाम आणि जे औषधोपचार घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जा. तर ह्या सगळ्या गोष्टी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या तर तुम्हाला त्याचा शास्त्रीय आधारही कळेल आणि योग्य प्रकारे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे फॉलो करू शकाल. तर ह्याच्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की गरोदरपणामध्ये जर गर्भाची वाढ किंवा बाळाच्या
महत्त्वाची असेल, होण्यास मदत होण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, ते सुद्धा मी म्हटलं तसं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपण अनेक गैरसमजांमधून शिकलोच आहोत, आता आपण बोललोच आहोत. आणि पुढच्या सत्रांमध्ये आपण हेही बघणार आहोत की कोणती पोषक द्रव्ये जास्ती महत्त्वाची आहेत आणि ती का घेतली पाहिजेत, आणि काही पदार्थ किंवा काही काही जे अन्न घटक आहेत किंवा अन्न पदार्थ ते घेणे का टाळले पाहिजे, याबद्दलही आपण पुढच्या सत्रांमध्ये बोलणारच आहोत. तर आता पुढचं जे आपलं दुसरं सत्र आहे, याच्यानंतर जो आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बोलणार आहोत की गरोदरपणातील पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये गरोदर स्त्रीने कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. तोपर्यंत सर्वांना